नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ नॉलेज पाथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला मेंटल स्ट्रेस, नंतर एन्झायटी आणि विचारांचा गोंधळ याच्यावरती सोल्युशन म्हणून 3 प्रकारच्या योगिक क्रिया सांगणार आहे. तर त्या मुद्रा ज्या आहेत किंवा त्या ज्या योगिक क्रिया आहेत ह्या श्वासाशी रिलेटेड आहेत. आता मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो की त्या कशा करायच्या आहेत. आता तुम्ही लक्ष देऊन बघा या गोष्टीकडे की मी कसं करतो. पहिल्यांदा 2 नाकपुड्या ज्या असतात या 2 नाकपुड्यांनी श्वास पूर्णपणे वर घ्यायचा आणि मान मागे 90 डिग्रीमध्ये कलवायची आणि ती परत सरळ आणायची. आता ही पहिली योगक्रिया आहे. ही योगक्रियामुळे तुम्हाला त्याचा फायदा काय ते सांगतो की ज्यावेळेला आपण श्वास मागे न घेता जेव्हा श्वास घेतो तेव्हा तो श्वास असा पूर्ण इथंपर्यंत पोचतो, फुफ्फुसापर्यंत आणि खालीपर्यंत जातो, बेंबीपर्यंत. आता आपण जी क्रिया केली त्याच्यामध्ये काय करतोय आपण की श्वास घेतल्यानंतर आपण मान काटकोनामध्ये हे करतोय, मागे घेतोय. त्याच्यामध्ये जो श्वास आहे तो इथं जाऊन अडतो. असा घेऊन जो आहे तो इथून पुढं न जातो, तो इथे अडून राहतो. आता इथं अडल्यामुळं काय होतं की इथं आज्ञाचक्र आहे. तर आज्ञाचक्राला वरती काही बिंदू असतात, म्हणजे सिग्नल हे करण्याचे काही हे असतात वरती. तर ते सिग्नलिंग वरती मेंदूला ते करत असतं त्याच्या थ्रू. तर आता हे आज्ञाचक्राचे इथं जेव्हा ऑक्सिजन येऊन थांबतो काही 2 सेकंद 4 सेकंद, तर तो जो थांबलेला ऑक्सिजन आहे हा त्या वरचे जे चॅनल्स असतात त्याला ॲक्टिवेट करतो. आणि त्या चॅनल ॲक्टिवेट झाल्यानंतर ते जे आहे ते मेंदूला वरती ॲक्टिवेट करून मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा चांगल्या रीतीने व्हायला सुरुवात होते. आता मेनली सगळ्या डिसीजचं किंवा सगळ्या ज्या यंत्रणा आहेत ह्या मेंदूतनं प्रसारित होत असतात. तर आता मेंदूला जर का आपण चांगल्या रीतीने ऑक्सिजनचा पुरवठा करता आला आपल्याला अशा योगिक पद्धतीने, तर त्याचं पुढच्या सगळ्याच ज्या गोष्टी आहेत शरीराशी रिलेटेड असलेल्या सगळ्या गोष्टी या चांगल्या रीतीने टोन होऊ शकतात. हा मेंदू हा की फॅक्टर आहे की तो शरीराची यंत्रणा योग्य रीतीने चालवत असतो. आता दुसरी जी योगिक क्रिया आहे ती तुम्हाला सांगतो, ती पण नीट तुम्ही लक्षात ठेवून ऐका. आता ही जी आहे ती दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घ्यायचा आणि तो श्वास बेंबीपर्यंत खाली घ्यायचा आणि हळूहळू सोडायचा. आता ही जी योगिक क्रिया आहे ही योगिक क्रिया जी आहे त्याच्यामुळे याच्यामधला हवेमधला जो ऑक्सिजन आहे हा पूर्णपणे फुफ्फुसापर्यंत पूर्णपणे जातो आणि खालपर्यंत बेंबीपर्यंत पोचल्यामुळे खालच्या ज्या एरियाज असतात त्याच्यामध्ये ऑक्सिजन पूर्णपणे पोचतो. आता मळमूत्र विसर्जन किंवा हे खालच्या बाजूचे जे एरिया असतात तिथं जास्त घाण असते माणसाच्या शरीरामध्ये. आणि त्या ठिकाणी जर ऑक्सिजनच्या लेवल चांगल्या रीतीने राहिली, मलाशय किंवा मूत्राशय या ठिकाणी ऑक्सिजनची लेवल जर चांगली राहिली तर त्याचं जे उत्सर्जन आहे हे योग्य रीतीने चालतं आणि शरीर हळूहळू निर्मळ होत जातं. आता तिसरी जी योगिक क्रिया आहे ती तुम्हाला मी सांगतो, ती पण लक्ष ठेवून बघा कशी आहे ती. आता तशाच पद्धतीने श्वास घ्यायचा आहे आणि तोंडाने सोडायचा आहे. आता तोंडाने जे सोडण्याचा जो प्रकार आहे हा जो प्रकार आहे तर त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा आपण श्वास पूर्ण घेतो तर ऑक्सिजन लेवल पूर्णपणे येतोय, पण तोंडाने जेव्हा सोडतो तर त्यावेळेला फुफ्फुसामधला बऱ्याच % खूपसा जो कार्बन डायऑक्साईड आहे किंवा निगेटिव्ह ज्या फील्ड्स असतात त्या सगळ्या पटकन याच्यावरती बाहेर पडतात. आता याचा परिणामही सेम अशाच पद्धतीने होत असतो की जेणेकरून आपल्याला शरीराची निर्मळता येते किंवा बाकी सर्व गोष्टी स्वच्छ होत जातात. आता याचा जो संबंध आहे की आपण एन्झायटी म्हणलो किंवा आपण आता विचारांचा गोंधळ म्हणलो किंवा हे जे काही आपण म्हणलो आत्ता सुरुवातीला, तर हे सर्व गोष्टी त्याच्यावर कसं काम करतात. तर ज्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजनचे लेवल चांगल्या रीतीने व्हायला लागते तर त्याच्यामध्ये विचारांचा गोंधळ कमी होते, तुमची एन्झायटी कमी होते. काही लोकांना उंचीची भीती वाटते, काही लोकांना गर्दीची भीती वाटते. ह्या सगळ्या मेंटल एन्झायटी आहेत. आणि ह्या एन्झायटी जी असतात ह्या मेंदूला जो ऑक्सिजनचा पुरवठा कमी प्रमाणात होत असतो त्याच्यामुळं ह्या सगळ्या एन्झायटी होत असतात. आता अजून एक तुम्हाला सांगायचं की ज्यावेळेला आपण पहिली क्रिया करतो योगिक क्रिया, की ही जी क्रिया आहे याच्यामध्ये जेव्हा आपण मागे नेतो
तर मागे नेल्यानंतर 1 ते 12 आकडे असे मागच्या पोझिशनला 1, 2, 3 असं म्हणायचं आणि मग 12 झाल्यानंतर हळूहळू पुन्हा नॉर्मल होतं. म्हणजे तो साधारण 12 आकड्यापर्यंत म्हणजे साधारण तो 12 किंवा 10 सेकंदापर्यंत तो त्या स्थितीत राहतो. आणि तो 10 त्या स्थितीमध्ये साधारण ऑक्सिजनची लेवल आहे ही ते 10 सेकंद 12 सेकंद तिथं राहिल्यामुळं ऑक्सिजनची लेवल चांगल्या रीतीने बुटअप होते आणि तुमच्या मेंदूला आणि शरीराला त्या योगाने चांगल्या प्रकारे ऑक्सिजन मिळायला लागतो. आता ह्या पद्धतीने जर का तुम्ही रोजच्या रोज एक 10 मिनटं 15 मिनटं किंवा दर 2-3 तासांनी करून टाकलं किंवा 3-4 तास कुठे लंच ब्रेक असतो किंवा कुठं टी टाईम असतो किंवा रात्री झोपायच्या वेळेला अशा जर तुम्ही गोष्टी जर करत गेलात तर तुमचं शरीराचा टोन, ब्रेनचा टोन, हृदयाचा टोन हा अतिशय चांगल्या रीतीने कार्यरत होतो. आणि तुम्हाला वारंवार जे हॉस्पिटलायझेशन किंवा वारंवार जी अँझायटी तयार होते, रोग तयार होतो, सारखे औषधं घ्यायला लागतात, त्याच्यात भरपूर खर्च होत जातो. तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप छान हे बॅकअप मिळत जातो आणि तुम्ही स्वतः इतके कॉन्फिडंट होता की बाबा माझी आरोग्य आहे ते माझ्या हातात आहे की मला बऱ्याचशा गोष्टी यातल्या माहिती आहेत. तर हे जर तुम्ही करत राहिलं तर मला वाटतं की तुम्ही हे करावं आणि त्याच्यातनं खरंच तुम्हाला चांगल्या पद्धतीचा त्याच्यातनं फायदा होऊ शकतो. आता हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि माझा जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. आता याच्यामध्ये तुम्हाला काही जर नवीन काही गोष्टी माहिती पाहिजे असतील किंवा नवीन काही याच्यामधनं काही वेगळं सांगायचं म्हणजे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला या चॅनलमध्ये हे दिलेलं आहे, नंबर दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.